ओम गं गणपतये नमः. गणेश पुराण उपासना खंड प्रकरण 4. अध्याय 10 ते 15. व्यास आणि ब्रह्मदेव यांच्यातील संवाद. ब्रह्मदेवास गजाननाकडून वरदान याबद्दल आपण कथा पाहत आहोत. भृगुऋषी सोमकांत राजाला आणि इतरांना गणेश पुराण सांगू लागले. सोमकांत पत्नीसह आणि प्रधानांसह ती कथा श्रवण करू लागला. भृगुऋषी म्हणाले की हे राजा सोमकांता, व्यास हे नारायणाचेच अंशावतार आहेत. त्यांनी वेदांचे 4 भाग केले. ऋग, यजुस, साम आणि अथर्वण अशी त्या 4 वेदांची नावे आहेत. त्यावेळी व्यासांना वाटले की वेदातील सर्व ज्ञान कठीण आहे. त्यावेळी ते सर्व सामान्य लोकांना कसे समजणार? आपण पुराणे रचावीत, कथा रचाव्या, अद्भुत दिव्य लोकांची, देवांची आणि त्यांच्या पराक्रमांची वर्णनं करावीत. त्यातूनच लोकोद्धाराचा मार्ग, उपासना मार्ग लोकांना सांगावा, कठीण तत्व सोपं करून सांगावं असे ठरवून व्यासांनी पुराण रचावयास सुरुवात केली. पण त्यांना काही सुचेना. कोणत्याही देवाचे स्मरण त्यांनी आधी केले नाही. गणेशाचे सुद्धा स्मरण केले नाही. व्यासांचे मन गोंधळून गेले. आपल्याला असे का होत आहे हे पण त्यांना कळेना. मग ते ब्रह्मदेवाकडे गेले. व्यासांचा ब्रह्मदेवाने साक्षात्कार केला. येण्याचे कारण विचारले. व्यास म्हणाले की कलियुगात लोकांची प्रवृत्ती पाप करण्याकडे आहे. म्हणजे पाप करण्यासाठी ते आसक्त असतात. वेदांचे तत्वज्ञान कलियुगातील लोकांना कळणार नाही. त्यांना सदाचार आणि मोक्षशास्त्र समजावून द्यावे म्हणून मी पुराण कथा रचण्याचा संकल्प केला आहे. पण काय झाले आहे ते कळत नाही. मला काही सुचत नाहीये. असे का बरे झाले? यावर उपाय काय? ब्रह्मदेवाने क्षणभर विचार करून म्हटले व्यासाला की हे व्यासा, कोणतेही काम घाईने, गर्वाने, दांडगाईने करू नये. युक्तीने करावे, विचारपूर्वक करावे. तू गर्वाने रचना करायस गेला. पण श्री गजाननाचे स्मरण तू केलेस का? अरे महाभागा, त्यानेच, या गणपतीनेच ही सृष्टी निर्माण केली. तोच सर्व काही करण्यास समर्थ आहे. मी म्हणजे ब्रह्मदेव, शंकर, विष्णू, इंद्र, इतर सर्व देव त्या गणपतीचेच ऐकतो. त्याच्या आज्ञेनेच वागतो. तोच सर्व विघ्नांचा नाश करतो. हे व्यासा, तू त्या गणपतीचे स्मरण कर. गजाननाचे स्मरण करून कोणतेही कार्य करू लागले तर त्यात यश येतेच. तोच परब्रह्म आहे. त्याला नम्रपणे तू शरण जा, म्हणजे तुझ्या इच्छा पूर्ण होतील. नाहीतर सहस्त्र वर्ष, 1000 वर्ष प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचा काही फायदा होणार नाही, असं ब्रह्मदेव व्यासाला म्हणाले. व्यास ब्रह्मदेवाला म्हणाले की मला तर काहीच सुचत नाही. माझ्या बुद्धीला मोह पडला आहे. गजानन कोण? कोण आहे गणपती? त्याचं रूप कसं आहे? त्याचं ज्ञान मला कसं होईल? तो पूर्वी कोणाला प्रसन्न झाला? त्याचे किती अवतार त्याने घेतलेत? कोणते पराक्रम गणपतीने केले? मला सर्व काही सांगा. मला तो प्रसन्न कसा होईल? ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले की गजाननाचे मंत्र अनंत आहेत, पण ज्यांनी लवकर सिद्धी मिळते असे मंत्रच मी तुला सांगणार आहे. गणेशाचे 7 कोटी महामंत्र आहेत. त्यातील रहस्य शंकराला आणि मला थोडेसे माहीत आहे. सर्व मंत्रात 6 अक्षरी मंत्र, म्हणजे 6 अक्षरांनी बनलेला मंत्र फार लवकर सिद्धी प्राप्त करून देतो. गणेशोपासक सिद्ध आणि जीवनमुक्त होतात. म्हणजे गणेशाची उपासना करणारे साधक सिद्ध, म्हणजे त्यांच्याकडे स्किल येतं किंवा एखादी सिद्धी येते, नॉलेज येतं, आणि ते जीवनमुक्त होतात. त्यांच्या अंगी हवे ते कार्य करण्याचे सामर्थ्य येते. गणेशाची भक्ती करत नाहीत, त्यांच्याशी गणेश भक्ताने संभाषण करू नये, म्हणजे बोलू सुद्धा नये अशा लोकांशी जे गणपतीची भक्ती करत नाहीत. गणेशोपासकांच्या दर्शनाने विघ्ने, संकट नष्ट होतात. तुला मी एकाक्षर मंत्र सांगतो, म्हणजे एका अक्षराचा गणपतीचा मंत्र सांगतो. याच्या प्रभावाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पहिल्यांदा स्नान कर. आंघोळ करून धूतवस्त्र, म्हणजे स्वच्छ कपडे नेसून घालून दर्भासनावर किंवा दुसऱ्या शुद्ध आसनावर, म्हणजे स्वच्छ अशा आसनावर बसवून प्राणायाम करावा. म्हणजे अनुलोम विलोम करावा किंवा
खोल श्वास आत घेणं आणि शांतपणे श्वास बाहेर सोडणं अशी क्रिया करावी. आंतरमातृका बहिर्मातृका न्यास करावेत. गजाननाच्या आपाद मस्तक म्हणजे गणपतीचा रूपाचं त्याच्या मस्तकापासून पायापर्यंत ध्यान करावं, म्हणजे ते रूप समोर डोळ्यांसमोर आणावं आणि मानस पूजा करावी, म्हणजे मनाने त्याची पूजा करावी. नंतर गजानन प्रसन्न होईपर्यंत पुरश्चरण करण्याचा संकल्प करावा. पुरश्चरण करणं म्हणजे परत परत उच्चार करणं, त्याच्या नावाचा, त्याच्या रूपाचा नामस्मरण करणं किंवा मंत्राचं स्मरण करणं. अनुष्ठानात म्हणजे या सगळ्या कामात व्यग्रता येणार नाही, म्हणजे काहीतरी आडकाठी होणार नाही, अडथळा येणार नाही असे स्थान, शांत स्थान निवडावं. एकांत असावा. नास्तिक शठ म्हणजे धोका देणारे, दुराचारी म्हणजे वाईट आचरण करणारे, नास्तिक म्हणजे देवाला ईश्वराला न मानणारे किंवा जे नकारार्थी विचार करतात असे, निर्दय म्हणजे ज्यांना दया नाही अशा माणसाला या मंत्राचा उपदेश देऊ नये. तसे केले तर पुढल्या आणि मागल्या 10 पिढ्या नरकात जातील, म्हणजे खूप मोठं पाप लागेल. ज्यांच्या ठिकाणी भक्ती दृढ आहे म्हणजे अटळ श्रद्धा आहे आणि जे सदाचरणी आहेत त्यांनाच विधीपूर्वक ह्या मंत्राचा उपदेश दे. जो भक्तियुक्त मनाने गजाननाचे पूजन करेल त्याला संतती म्हणजे मुलगा मुलगी अपत्य, संपत्ती म्हणजे धन वित्त आणि ज्ञान लाभेल, सर्व सुखे मिळतील आणि मोक्षही मिळेल. असे सांगून ब्रह्मदेवाने व्यासांना या एकाक्षरी ओम या एकाक्षरी मंत्राचा उपदेश केला, म्हणजे गणपतीचं ओम स्वरूप असं एका अक्षराच्या मंत्रात सांगितलं. व्यासांना ओम हा एकाक्षरी मंत्र ऐकून समजून फार आनंद झाला. त्यांची जिज्ञासा जागृत झाली, म्हणजे कुतूहल वाढलं. त्यांनी या ओम मंत्राचा महिमा विचारला. पूर्वी गजानन म्हणजे गणपती त्या मंत्राने कोणाला प्रसन्न झाला ते विचारलं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की हे व्यासमुने, सर्व देव ज्याची नेहमी पूजा करतात तो गजानन गणपती या मंत्राने ओम या मंत्राने पूर्वी कोणाला प्रसन्न झाला ते ऐक. जेव्हा प्रलय काळ आला होता, जेव्हा प्रलय काळ होतो तेव्हा वाऱ्याने पर्वत उडून जातात, म्हणजे अस्थिर अशी पृथ्वी होते. 12 सूर्य एकदम तळपू लागतात, म्हणजे 12 जे काही सूर्यासारखे तेजस्वी तारे आहेत त्यांची उष्णता वाढते. सर्व पाणी आटून जाते, म्हणजे पाण्याचा दुर्भाव होतो आणि अग्नीने सर्व पृथ्वी जळून जाते, म्हणजे इतकं तापमान वाढतं. पुन्हा संवर्तक मेघ म्हणजे संवर्तक नावाचे जे ढग आहेत ते भयंकर वर्षाव करून खूप पाऊस पाडून सर्वत्र जलमय करून टाकतात, म्हणजे इतकं पाणी होतं, सगळं बुडून जातं पाण्यात सृष्टी. मुसळधार वर्षाव होत राहतो. पंचमहाभूतांचा क्षोभ होऊन म्हणजे इम्बॅलन्स होऊन सृष्टीचा नाश होतो. तेव्हा गजानन अणुस्वरूप धारण करून, म्हणजे अणू मात्र म्हणजे एखाद्या ॲटमसारखं, पार्टिकलसारखं, ॲटम म्हणजे एकदम कणासारखं, छोट्याशा बारीक कणासारखं रूप घेऊन धारण धरून अचिंत्य अशा ठिकाणी गणपती राहतो. अचिंत्य म्हणजे ज्याचं विचार करता येणार नाही, अचिंत्य अशा चिंतनापलीकडच्या जागेत राहतो. अशा स्थितीत सर्वत्र फार काळपर्यंत अंधकार पसरलेला असतो. नंतर ओंकार रूप नादब्रह्म मायायुक्त होऊन पुन्हा सृष्टीची उत्पत्ती करू लागतं. तोच ओंकार रूप परमात्मा गजानन आहे. त्यापासूनच त्रिगुणात्मक म्हणजे 3 गुणांनी, सत्व रज आणि तमस या 3 गुणांनी युक्त अशा या सृष्टीची, संसाराची आणि ब्रह्मा विष्णू शंकर यांची उत्पत्ती होते. अशाच प्रकारे एकदा प्रलय झाला आणि पुन्हा सृष्टी उत्पन्न झाली. प्रथम ब्रह्मादिक देव निर्माण झाले, पण त्यांना आपण कोण आणि आपले कर्तव्य काय हे कळेना. आपणास कोणी उत्पन्न केले हे त्यांना शोधण्यासाठी त्यांनी 21 स्वर्ग आणि 7 पाताळ यांचा शोध घेतला, पण त्यांना आपला जनक म्हणजे आपल्याला निर्माण करणारा पिता सापडला नाही. मग त्यांनी स्वर्गात हजारो वर्ष तप केलं, पण काही फळ मिळालं नाही त्या देवांना. त्यांनी पृथ्वीवर सर्वत्र पुन्हा शोध घेतला, पण त्यांना पिता म्हणजे त्यांच्या जन्माचं कारण काही सापडलं नाही. पुन्हा ते तप करू लागले. काही काळानंतर त्यांना आकाशात अवर्णनीय तेज दिसू लागले, म्हणजे खूप मोठा प्रकाश.
त्या तेजाने त्यांचे नेत्र म्हणजे डोळे दिपून गेले, म्हणजे त्यांना असह्य झालं त्यांच्या डोळ्यांना, देवांच्या डोळ्यांना. त्या तेजाचा आरंभ आणि स्वरूप त्यांना पुष्कळ हिंडूनही कळलं नाही, म्हणजे हा प्रकाश, हे तेज कुठून येत आहे हे त्यांना समजत नव्हतं. ते थकले. तेव्हा त्या देवांची गजाननाला दया आली. गजाननाने म्हणजे गणपतीने त्यांना आपले मनोहर रूप दाखवले. त्याच्या पदनखांच्या तांबूस वर्णाने, पदनख म्हणजे पायांच्या बोटांची नख, त्या नखांच्या तांबूस म्हणजे लालसर अशा रंगाने कमळांना सुद्धा लाजवले होते, म्हणजे इतके ते सुंदर त्याच्या नखांचे रंग होते. आरक्त म्हणजे लाल रंगाचे तेजस्वी अंगकांती, म्हणजे त्याची त्वचा गणपतीची लाल रंगाची अशी होती. आणि ती कशी होती की सायंकाळच्या सूर्यापेक्षा मनोहर दिसत होती. सुवर्णरंगी कटीसूत्र म्हणजे कमरेभोवती, कटी म्हणजे कंबर, कमरेभोवती जे धागा बांधलेला आहे तो सोन्याचा रंगाचा दिसत होता. आणि जणू काही सोन्याच्या मेरू पर्वताला त्यामुळे फिकं रूप आलं होतं, फिके पडलं होतं मेरू पर्वत. त्या गणपतीला 4 हात होते. त्या 4 हातात होतं खड्ग एका हातात म्हणजे तलवार होती, दुसऱ्या याच्यात खेट नावाचं शस्त्र होतं, आणि धनुष्य एका हातात होतं, आणि शक्ती नावाचं जे आयुध आहे, शस्त्र आहे, ते एका हातात होतं. त्या गणपतीचं नाक हत्तीच्या सोंडेसारखं लांब सरळ होतं. मुखमंडलाची कांती म्हणजे चेहऱ्यावरचा प्रकाश चंद्राप्रमाणे दिसत होता. त्याचा एक दात वराहाच्या दाढेलाही मागे टाकेल, म्हणजे वराह अवतारात विष्णूने ज्याचे जे सुळके होते वराहाचे, तर त्याच्यापेक्षाही लांब असा त्याचा एक दात होता गणपतीचा, एवढा मोठा होता. आणि लांब सोंडेच्या बाजूने तो पुढे आला होता. त्याची सोंड ऐरावतासह, जो इंद्राचं वाहन आहे, हत्ती आहे ऐरावत नावाचा, त्या ऐरावतासह दिग्गजांनाही लाजवेल असा त्याची सोंड एवढी मोठी होती आणि सुंदर होती. अनेक सूर्यांहून तेजस्वी असा मुकुट त्या गणपतीच्या मस्तकावर होता, डोक्यावर होता. अंगावरील वस्त्राने तर तारकांचे तेज हिरावून घेतले होते, म्हणजे जणू काही तारेच त्याच्या अंगावरच्या कपड्यांमध्ये, वस्त्रामध्ये, शेल्यामध्ये आहेत जडवलेले, असं ते इतके तेजस्वी असे होते. त्याचे विशाल आणि मनोहर रूप म्हणजे मन मोहून घेणारं विशाल मोठं रूप पाहून देवांनी त्याची उत्तम शब्दांनी स्तुती केली. ती स्तुती ऐकून प्रसन्न झालेला गजानन गणपती देवांना म्हणाला की ज्याच्या दर्शनासाठी तुम्ही इतके कष्ट केलेत तोच मी आहे. मी प्रसन्न झालो आहे. हवा असेल तो वर मागा, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे असेल ते माझ्याकडे मागणं मागा. माझे स्तोत्र गायले ते जो कोणी सकाळी आणि सायंकाळी भक्तीने म्हणेल त्याची सर्व पापे नष्ट होतील, त्याला संतती आणि संपत्ती मिळेल आणि अंतिम मोक्षही मिळेल, म्हणजे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, असं गणपती देवांना म्हणाला. देवांना फार आनंद झाला. ते म्हणाले की हे देवा, आपण जर आम्हावर प्रसन्न असाल तर आम्हाला विस्मरण होऊ नये, म्हणजे आम्ही तुला गणपती तुला आम्ही कधी विसरू नये, हेच वरदान द्या. आम्हाला आमचे कर्तव्यही कळत नाही, तेव्हा आम्ही काय करायचे त्याची आम्हाला आज्ञा द्या. गजानन म्हणजे गणपती म्हणाला देवांना की तथास्तु. तथास्तु म्हणजे तसेच होवो. तुमची भक्ती माझ्या ठिकाणी दृढ होईल. तुमच्या गुणांप्रमाणे मी तुम्हाला कामे वाटून देतो. ब्रह्मदेवा, तू सृष्टी उत्पन्न करावी. विष्णूने सृष्टीचे पालन करावे. शंकरा, तू सृष्टीचा संहार करावा. मी तुम्हाला तुमचे कार्य करण्यासाठी शक्ती आणि ज्ञान देतो, असं गणपती म्हणाला. गजाननाने त्या देवांना संपूर्ण वेद आणि शास्त्र आणि पुराण यांचं ज्ञान दिलं. स्वकर्तव्यासाठी त्यांना सर्व सामर्थ्यही दिलं, म्हणजे शक्त्या दिल्या. ब्रह्मदेव म्हणाला, देवादिदेवा गणपती देवा, आपण मला सृष्टी उत्पन्न करण्याची आज्ञा दिलीत, पण मला सृष्टी कशी निर्माण करावी ते समजत नाही, उमजत नाही. मला ते दाखवून द्यावे अशी विनंती आहे. गजानन गणपती म्हणाला की हे ब्रह्मदेवा, तू जी सृष्टी निर्माण करणार आहेस तिला एक ब्रह्मांड म्हणतील. अशी अनंत म्हणजे अंतहीन अशी खूप सारी भरमसाठ ब्रह्मांड माझ्या देहामध्ये आता वास करत आहेत, राहत आहेत. ते ब्रह्मांड सर्व ब्रह्मांडी ती तू पहा, म्हणजे तुला सृष्टी कशी उत्पन्न होते ते कळेल. माझ्या श्वासमार्गाने मी तुला माझ्या शरीरात प्रवेश देतो.
असं म्हणून गजाननाने ब्रह्मदेवाला श्वासाबरोबर आपल्या शरीरात ओढत नेले. ब्रह्मदेव गजाननाच्या शरीरात शिरला. तो तेथे त्याला उंबराच्या फळांसारख्या असंख्य ब्रह्मांडांची गोष्ट दिसली. म्हणजे खूप ब्रह्मांड तिथे दिसले ब्रह्मदेवाला गणपतीच्या पोटामध्ये. योगशक्तीने गजाननाने तेथेही त्याला दर्शन दिले. म्हणजे गणपतीच्या पोटात जो ब्रह्मदेव आहे तिथे उंबराच्या फळाच्या आकाराचे असे खूप मोठे ब्रह्मांड होते आणि खूप संख्येने होते. आणि तिथे गणपतीच्याच पोटात गणपती ब्रह्मदेवाला दर्शन देण्यासाठी सूक्ष्म रूपाने प्रकट झाला आणि एक ब्रह्मांड फोडण्यास ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने एक ब्रह्मांड फोडून पाहिलं. त्यात त्याला सर्व सृष्टी दृष्टीस पडली. सगळं जग दिसायला लागलं. त्यात दुसरा ब्रह्मा, दुसरा विष्णू, दुसरा शंकर होते. रुद्र, इंद्र, सूर्य, चंद्र, आदित्य, यक्ष, राक्षस, मनुष्य, किन्नर, गंधर्व, ऋषी, प्राणी, पक्षी, कृमिकीटक म्हणजे किडे, समुद्र, नद्या, पर्वत, भूमी म्हणजे जमीन, वनस्पती म्हणजे झाडं, 4 प्रकारचे म्हणजे उद्भिज, जारज, स्वेदज आणि अंडज प्राणी दिसले. म्हणजे 4 प्रकारे जन्म घेणारे प्राणी दिसले. उद्भिज म्हणजे जे दोन्ही प्रकारे जन्म घेतात ते उभयान्वयी, आणि जारज असे ज्यातून जारज जन्म घेतात असे, स्वेदज जन्म घेणारे, आणि अंडज म्हणजे अंड्यातून जन्म घेणारे, असे सर्व प्रकारचे प्राणी जीव ब्रह्मदेवाला दिसले. 21 स्वर्ग, 7 पाताळ हे सुद्धा त्या एका ब्रह्मांडात दृष्टीस पडले. हा सगळा चमत्कार पाहून ब्रह्मदेवाने दुसरे अंडेही फोडून पाहिले. त्यातही तशीच आणखी एक सृष्टी दिसली. आणि अशी अनेक ब्रह्मांडे पाहून त्या ब्रह्मदेवाची मती गुंग झाली. म्हणजे त्याला काही समजत नव्हतं आता. असे अद्भुत दृश्य पाहून त्या ब्रह्मदेवाला आपण तेथेच पाहत बसावे की गजाननाची प्रार्थना करून बाहेर पडावे हे सुद्धा त्याला डिसाईड करता येत नव्हतं, ठरवता येत नव्हतं. तेव्हा तो गजाननाची स्तुती करून म्हणाला, ब्रह्मदेव म्हणाला गणपतीला, हे देवाधिदेवा गणपती देवा, नक्षत्र किंवा वायूचे कण यांची जशी गणती करता यावयाची नाही, म्हणजे मोजता येणार नाही वायूच्या कणांना, तशीच तुझ्या आश्रयाने वसत असलेल्या या अनंत कोटी ब्रह्मांडांचीही मोजदात करता यायची नाही, म्हणजे हे मोजता येणार नाही एवढे आहेत. तेव्हा या ज्ञानापुढे इतर काहीही तुच्छ वाटते. मोक्षही छोटा वाटतो, तुच्छ वाटतो, निरर्थक वाटतो. माझी तर मतीच कुंठित झाली आहे. म्हणजे माझी बुद्धी मला आता साथ देत नाही, काम करत नाही विचार करणं. मी येथे राहावं की बाहेर जावं हेही तुम्हीच ठरवा. मी तुम्हाला आता शरण आलेलो आहे, असं ब्रह्मदेव गणपतीला म्हणाला. त्यावेळी गजाननाने त्या ब्रह्मदेवाला आपल्या उदरातून, पोटातून बाहेर काढले. नंतर विष्णू आणि शंकर यांनाही आपल्या कर्णमार्गाने म्हणजे कानातून आपल्या शरीरात गणपतीने नेले आणि सर्व ब्रह्मांडे विष्णू आणि शंकर यांनाही दाखवले. विश्वरूपाचे अवलोकन करून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याच ठिकाणी शयन केले. ब्रह्मदेवाला वाटले की गजाननाने आपल्याला सर्व ज्ञान दिले आणि ब्रह्मांडेही आपण पाहिली, प्रत्यक्ष पाहिली. आता आपण सृष्टीची रचना सहज करू शकू, असा त्याला मोठा गर्व झाला. त्याने सृष्टीची रचना करण्यास आरंभ केला, पण त्याला वारंवार विघ्न येऊ लागले. विघ्ने त्याच्यासमोर मूर्तिमंत म्हणजे प्रत्यक्ष उभं राहिले. जे प्राणी त्याला समोर दिसू लागले ते विघ्नरूपच होते. कोणाला 3 डोळे, कोणाला 7 हात, कोणाला विहिरीसारखे तोंड, कोणाला पायच नाहीत, 5, 10, 6, 7 वाटेल तितके हात, पाय, तोंडे, कोणाकोणाला मोठमोठे 5, 10 दात. ही विघ्ने पाहून ब्रह्मदेव भयभीत झाला. ती सर्व गर्जना करू लागली, त्याला बुक्क्या मारू लागली. त्याच्या 4 मुखांच्या 8 मिशा, 4 मस्तकावरील 4 शेंड्या उपटू लागली. ते जे प्राणी त्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना बनवायला लागला, त्याच्या नकळत जे घडायला लागलं ते त्याच्यावरच उलटायला लागलं. हे प्राणी, हे सर्व जीव त्याचा सर्व प्रकारे छळ करू लागले. त्याला फारच त्रास झाला ब्रह्मदेवाला. त्याचा अभिमान क्षणात नष्ट झाला. त्याला शारीरिक वेदनांनी मूर्छा आली, म्हणजे तो बेशुद्ध झाला ब्रह्मदेव. आणि पुन्हा जेव्हा तो सावध झाला तेव्हाही ती 11 विक्राळ विघ्ने त्याच्या सभोवती थयथयाट करत होती, म्हणजे त्याला त्रास देत होती. त्याच वेळी त्याला गजाननाचे स्मरण झाले. तो मनानेच त्या गणपतीला शरण गेला. ब्रह्मदेव मनात म्हणाला
की देवाधिदेवा गणपती देवा, मी मूढ आहे. मूढ म्हणजे मी अज्ञानी आहे. तूच मला सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य दिलेस. ही विघ्ने आता मला त्रास देतात. तूच माझे रक्षण कर. तो अशी करुणा म्हणजे दया आशेने करुणा भाकू लागला, स्तुती करू लागला, गणपतीची प्रार्थना करू लागला. तेव्हा त्याला आकाशवाणी ऐकू लागली. त्या आकाशवाणीतून आवाज आला ब्रह्मदेवाला की तू तप कर. आणि काय आश्चर्य, ती आकाशवाणी कानी पडताच सर्व विघ्न नष्ट झाली आणि सर्वत्र एकदम शांतता झाली. ब्रह्मदेव मनाशी म्हणाला की देवा गणपती देवा, मी तप करावयाचे खरे, पण मला मंत्रोपदेश कोण देणार? मला तप करण्यास योग्य स्थान कोठे मिळेल? अशी तो चिंता करत उदकात म्हणजे पाण्यामध्ये बसले असताना त्या ब्रह्मदेवाला पुन्हा आकाशवाणी ऐकू आली, वटवृक्षाकडे पहा. त्यावेळी ब्रह्मदेव चतुर्भुज म्हणजे 4 हातांच्या गणपतीचे स्मरण करत राहिला. त्यावेळी त्याला चिंतेनेच घेरले होते. त्यातच त्याला स्वप्न पाहिल्यासारखे एक दृश्य दिसू लागले. त्या स्वप्नात ब्रह्मदेवाला काय दिसलं की त्याला एक मोठे वडाचे झाड दिसले. सर्व सृष्टी जलामध्ये पाण्यामध्ये बुडून गेली, विलय पावली होती. ते झाडच तेवढं पाण्याबाहेर राहिलं होतं, वडाचं झाड, वटवृक्ष. त्याला नवल वाटलं. त्या वडाच्या एका पानावर त्याला एक बालक दिसला. म्हणजे वडाचं एक पान आहे आणि सगळीकडे पाणी आहे आणि त्या वडाच्या एका पानावर, झाडाच्या पानावर एक बालक आहे, लहान मूल आहे. त्या बालकाला 4 हात होते, डोक्यावर मुकुट होता, गळ्यात मोत्यांची माळ होती, मस्तकावर चंद्राची कोर होती. मनुष्याचं शरीर होतं, पण हत्तीसारखी एक सोंड होती. एक दात मोठा होता. सोंडेने तो पाणी खेचून घेत होता आणि आपल्यालाच मस्तकावर सिंचन करून घेत होता. म्हणजे स्वतःच सोंडेने आजूबाजूचं पाणी खेचून ते स्वतःच्याच डोक्यावर तो बालक टाकत होता, जो वडाच्या झाडावर पानावर झोपलेला होता. ते पाहून ब्रह्मदेवाला हसू आलं. त्याचं हसणं ऐकून बालगजानन त्या वटपत्रावरून खाली उतरला. बालगजानन म्हणजे बालस्वरूप गणपती त्या वडाच्या झाडाच्या पानावरून खाली उतरला आणि ब्रह्मदेवासमोर येऊन म्हणाला की तू लहानाहून लहान आहेस, पण आपण मोठे आहोत असा गर्व तुला झाला, म्हणूनच तुला विघ्न उत्पन्न झाली आणि सृष्टिकार्य तुला करता येईना. आता तुला तप कसे कोठे करावे, मंत्र कोणता अशी चिंता पडली आहे. त्यासाठी मी तुला एकाक्षर म्हणजे एका अक्षराचा मंत्र सांगतो. त्याचा तू पुरश्चरणपूर्वक 10 लक्ष जप कर. म्हणजे 10 लाख वेळा तू पुनरुच्चार कर त्या मंत्राचा. म्हणजे पुन्हा पुन्हा 10 लाख वेळा तो म्हण. म्हणजे मी तुला प्रत्यक्ष दर्शन देईन आणि तुझे सामर्थ्य, तुझी शक्ती, सृष्टी निर्माण करण्याची शक्ती तुला देईन, असं तो बालगजानन म्हणाला. हे स्वप्नात दिसतंय ब्रह्मदेवाला. हे स्वप्न लगेच विलय पावलं, म्हणजे स्वप्न संपलं. ब्रह्मदेव जागा झाला. गजाननाचे प्रत्यक्ष दर्शन कधी होईल अशी उत्कंठा त्याला लागली. त्यानंतर त्याने गणेशाने दिलेल्या मंत्राचा, ओम या मंत्राचा, एकाक्षरी मंत्राचा यथाविधी म्हणजे पद्धतशीरपणे नियमानुसार 10 लक्ष म्हणजे 10 लाख वेळा जप केला. त्याच्या तपाच्या उष्णतेने त्याच्या मुखातून, ब्रह्मदेवाच्या तोंडातून जप करता करता आगीच्या ज्वाळा म्हणजे आग निघू लागली. त्याचा जप पूर्ण झाल्यावर गजानन त्याला प्रसन्न झाला, ब्रह्मदेवाला. त्याने तेजोरूपाने ब्रह्मदेवाला दर्शन दिले, पण ते सहन न होऊन ब्रह्मदेवाने गप्पकन डोळे मिटून घेतले. गजाननाने त्याचे भय दूर करून सांत्वन केले आणि आपलं सौम्य रूप म्हणजे डोळ्यांना सहन होईल असं रूप गणपतीने दाखवलं ब्रह्मदेवाला आणि म्हटलं की ब्रह्मदेवा, मीच तुला स्वप्नात दर्शन देऊन मंत्र दिला. तू घाबरू नकोस. तू जी इच्छा करशील ती यावेळी मी पूर्ण करेन. ब्रह्मदेवाने आदराने, आनंदाने आणि भक्तीने आपली 4 मस्तके लवून म्हणजे वाकवून नमस्कार करून गजाननाला नमन केले आणि ब्रह्मदेव गणपतीला म्हणाला की आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. मला आपल्या पायी दृढ भक्ती द्यावी. सर्व विघ्नांचे निवारण करावे. सर्व संकट माझे तुम्ही नष्ट करावे आणि सर्व सृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य मला द्यावे. आपले स्मरण मी जेव्हा करेन तेव्हा आपण मला दर्शन द्यावे. तथास्तु. गणपती म्हणाला ब्रह्मदेवाला की तसेच होईल. तथास्तु. माझ्या प्रसादाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
म्हणजे तुझी भक्ती माझ्या पायी जडेल आणि विघ्नांचं, तुझ्या सगळ्या संकटांचं निवारणसुद्धा होईल, नष्ट होतील ते, आणि सृष्टी उत्पन्न करण्याची शक्तीसुद्धा तुझ्याकडे येईल. माझ्या स्मरणाने विघ्ने नष्ट होतील. निशंक होऊन सृष्टी आता तू उत्पन्न कर, असं गणपती ब्रह्मदेवाला म्हणाला. ब्रह्मदेवाला त्यावेळी सृष्टीची रचना करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. त्याने तात्काळ गजाननाची पूजा केली आणि भक्ताचे कल्याण करण्याचा वर मागितला. त्यावेळी रिद्धी आणि सिद्धी अशा 2 कन्या मुली उत्पन्न झाल्या. त्या कन्या त्याने गजाननाला अर्पण केल्या. गजाननाने म्हणजे गणपतीने त्या कन्यांचा स्वीकार केला, रिद्धी आणि सिद्धींचा. त्यानंतर गजानन अदृश्य झाला. ब्रह्मदेव आता निगर्वी म्हणजे गर्वरहित असे झाले आणि विनयी झाले होते, म्हणजे विनयपूर्ण होते, विनयशील बुद्धी होती. त्यामुळे सृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य आता त्यांच्याकडे उत्पन्न झाले होते. ब्रह्मदेव ही कथा स्वतः व्यासाला सांगत होते, कारण व्यासालाही गर्व झाला होता पुराण बनवण्याचा, लिहिण्याचा, आणि त्याने गणेशाचे स्मरण न करताच पुराण रचण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळेच त्याला काही सुचत नव्हते. तेव्हा तो ब्रह्मदेवाला शरण गेला आणि गणेशाचा महिमा सांगण्याचा ब्रह्मदेवाने उपक्रम करून, म्हणजे ही सगळी गणेशाची स्वतःची कथा ब्रह्मदेवाने स्वतःची गोष्ट, गर्वहरणाची गोष्ट सांगितली आणि असं सांगून व्यासाला उपदेश केला, मार्ग दाखवला. सोमकांत राजाला भृगु ऋषींनी ही ब्रह्मदेवाची आणि व्यासाच्या गणेश पुराण रचण्याची सुरुवात होण्याची जी कथा आहे ती कथा सांगितली. ही कथा फारच आवडली सोमकांत राजाला आणि सोमकांत राजाने भृगु ऋषींना विचारले की ब्रह्मदेवाने सृष्टी कशी निर्माण केली ते आता मला तुम्ही सांगा. भृगु ऋषी पुढच्या 5व्या प्रकरणात इथून पुढे सांगतील की ब्रह्मदेवाने मग सृष्टी गणपतीच्या आशीर्वादाने कशी रचना केली, सृष्टी कशी उत्पन्न केली त्याची गोष्ट. ही गोष्ट आता पुढे पाहूया. प्रकरण 4 समाप्त झाले. गणेश पुराण प्रकरण 4 उपासना खंड संपूर्ण. ओम गंग गणपतये नमः. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवनवीन नोटिफिकेशन्स, व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन्सला ऑन ठेवा. आणि तुमचा अभिप्राय, तुमची मतं, तुमचे प्रश्न आणि संकल्पना जे काही तुमच्या मनात असेल ते तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. आणि इतर मराठी अर्थाचे स्तोत्र, आरत्यांचे अर्थ, स्तोत्रांचे अर्थ, इतर पुराण, कथा आणि वेगवेगळ्या ग्रंथ, अध्याय, कथा, आपल्या धार्मिक कथा यांचा मराठीतून समजून घेण्याचा प्रयत्न ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपण नक्कीच गुड रीडिंग चॅनलवर त्याचा आस्वाद घेऊया, ही विनंती. धन्यवाद.